ज्याच्या हातात 1000 त्याचं बाजार. ते सगळे सगळ्या गोष्टी लागतात पिंजर वगैरे आणि मित्रमंडळी करतात त्यांच्यापेक्षा जो प्रकार आहे लेपा मासा जो हा त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातलं होत मोरी मासे कसे आहेत ते वाटो मोरीचे 200 रुपयात फणस खोत म्हणून त्यांचं जरा हटके हे चॅनल आहे आणि त्यांच्या मातोश्रीराज बाजार मुळ्याची भाजी आलू सुके मासे सुद्धा बऱ्यापैकी लागतात चवी. कारण पावसात रांगोळी मासे पावसाळ्याच्या दिवसात प्रामुख्याने मिळणारं समुद्रात रांगोळी मासे हाडा मजबूत होतं असं म्हणतात. कधी ना कधी बांगडी मासे खावतो. मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय. मी सुधीर नारायण कुमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचा स्नेहपूर्वक स्वागत करतो आहे. मायबाप रसिक हो, गेले कित्येक दिवस आपलं बाजाराचं व्हिडिओ काय झालं नव्हतं. योगायोगाने पावसापूर्वीच्या कामांसाठी मी गावात येईल. थोडीशी झाडाची नवीन लागवड करूची होती, झाडांका खतपाणी घालूचा. त्याचं कालपासून पावसाक सुरुवात झालेली असा आणि आज असा बुधवार मिडबावचा आमच्या बाजार. मिडबावचा बाजार बुधवारी आणि शनिवारी भरता आणि आजूबाजूच्या पंचकृषीतले शेतकरी तसेच कष्टकरी या बाजारात आपापल्या वस्तू घेऊन येतात. त्याचप्रमाणे पंचकृषीतले लोक खरेदी विक्रीसाठी या बाजारात येतात. आजच्या या बाजाराचा व्हिडिओ तुमका नक्की आवडतो. व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. चला तर जाऊया मिडबावच्या बुधवारच्या आठवडी बाजारात. सिंधुदुर्गात कालपासून मुसळधार पाऊस पडता. सतत दिवसभर रिपरिप चालू असा. बाजाराच्या सुरुवातीक नेहमीप्रमाणे फळफळावर आपला बघू मिळतो. आता उपास वटपौर्णिमेचे दिवस येईल असल्यामुळे काही गोष्टी बाजारात आपणाक वटपौर्णिमेच्या निमित्ताक लागणाऱ्या गोष्टी सुरुवातीक आपल्याला बघू मिळतात. हे सगळ्या गोष्टी आहेत ते वटपौर्णिमेसाठी लागणारे आहेत. वटपौर्णिमेच्या उपवासासाठी वगैरे माता भगिनी काय ह्या सगळ्या गोष्टी लागतात पिंजर वगैरे. आणि सुरुवात करूया आपल्या नेहमीच्या आपल्या कष्टकऱ्यांकडून. रात्री कुणकेश्वरचे आपले शेतकरी आपल्या शेतीतील सगळ्या गोष्टी घेऊन येतात. नवीन लागवड कसली झाड आहे ती भोपू तवशी म्हणजे काकडी भोपळा काकडी आणि कसली चिबू ही झाडं कशी असतील. 20 रुपये झाडं होती तवशाची आणि भोपळ्याची आणि चिबुराची. आबोलीची छानपैकी वेणी आहे हे आबोलीची पण झाडं आली. आबोलीची झाडं कशी भाजी उडी कशी ते 20 रुपये. आपल्या नेहमीप्रमाणे सुंदर आबोलीची वेली कशी ती बघून कशी 20 रुपये. नारळ गावठी अंडी नमस्कार गावठी अंडी कशी ती गावठी अंडी 12 रुपयात या 144 रुपये डझन बरोबर. अशी सगळी गोष्टी आपल्या नेहमीच्या आपल्या या आपल्या कुणकेश्वरचे जे शेतकरी आहेत ते सगळे येतात. लाल माठ मोहरी ही कसली झाडं आहेत. ही तवशाची झाडं आहेत 20 रुपये. ही चिबडाची झाडं आहेत आणि हे आबोली वगैरे सगळे आमच्या कापडांचे आमचे शेतकरी वर्ग सगळ्यांच्या वापर वगैरे आज या भागात गेले आहेत. गावठी अंडी 144 रुपये डझन ना 12 रुपये या 144 रुपये डझन. अरे वा. छानपैकी शेवग्याचं पालवा कशी ती जुडी 20 रुपयात शेवग्याचं पालवा. त्याचप्रमाणे भेंडी बाजारात 20 रुपये. भेंडीची पण 20 रुपये ना. सगळ्या भाज्या बहुतेक 20 रुपयात आमच्या या सायली वेलीकडे. ही लिंबा कशी घे 20 रुपयाची लिंबू. आता वेगवेगळ्या प्रकारच्या पावसाच्या दिवसात वेगवेगळ्या प्रकारची भाजी. नमस्कार. होय होय या पावसात हो. ही आमच्या मातोश्री आहेत. आमचा एक यूट्यूबर मित्र आहे मिलिंद खोत म्हणून. त्यांचं जरा हटके हे चॅनल आहे आणि त्यांच्या मातोश्रीराज बाजारात त्यांची भेट झाली. बरं वाटलं बघून. बरं वाटलं तुम्ही. चला मिलिंदला विचारलं म्हणून सांगा. अशा आमच्या बरेचसे यूट्यूबर आमच्या मिडबाव गावचे किंवा मिडबाव पंचकृषीच्या आजूबाजूचे या बाजारामध्ये येतात आणि आपला व्हिडिओ करून आपण घेऊन जातो. आता या पावसाच्या दिवसात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फुलांचे गजरे बघून मिळतात. हे आमच्या ताईंकडे नेहमी ह्या घरगुती वापराच्या सगळ्या गोष्टी असतात. मोगरा आहे काय
मोगऱ्याचं गजर बघा, सुंदर मोगरा सुगंध कसा गेलो असा. कशी ते गजर कसं 20 रुपये. इथे सुद्धा गुलाबाच्या फांद्या वगैरे ठेवल्या आहेत विक्रीसाठी. कशा त्या गुलाबाच्या फांद्या 20 रुपये. सगळी जी लागवड आहे, जास्वंदी आहेत, गुलाबाच्या फांद्या आहेत, या आमच्या मेलींच्या आई घेत आहेत 20 रुपयाला. मस्तपैकी गुलाबाच्या फांद्यात कुठेही लावल्या तरी ते गुलाब या पावसाळ्याच्या दिवसात गुलाबाच्या फांद्या रुजून येतात. मुळ्याची भाजी, आलू, अलकूल, शेवग्याची भाजी, लाल माठ, अशा सुंदर भाज्या या आमच्या मिडगावच्या बाजारात आपण नेहमीच बघतो. गाडी फुकट चालता काय इथे मस्त की भोपळ्याचे बेशी लावलेले आहेत 20 रुपये ना. होय, भोपळ्याचे बेशी आणि ह्या कुळदाचं पीठ आहे काय, कोकमा, काजू. या आमच्या ताई आहेत, लोके ताई आहेत, त्यांच्याकडे सुंदर गोष्टी असतात सगळ्या. ताकाची बाटली कशी आहे ती, ताक 20 रुपये. ताक लाडू होत नाही, लाडू बेसनचे आहेत काय, चना लाडू. आणि ही काजू गर, कोकमा, बेशी मस्तपैकी मांडणी केलेली आहे. कारण खाद्यपदार्थ आहेत ते जमिनीवरती ठेवायचे नाहीत म्हणून ताई म्हणाल्या मगाशी की त्याने छानपैकी त्याचे अशी अरेंजमेंट केली आहे बसण्यासाठी. आणि बघा इथे त्यांच्याकडे सुद्धा ह्या भरपूर गोष्टी आहेत तळून खायच्या जेवणाबरोबर. नाही, चुरमुऱ्याचे लाडू, रताळी, अशा बऱ्याचशा गोष्टी. छत्र पण विकून ठेवला असे का, कसे ते 250 रुपये, हे 350 रुपये. 300 आणि 250, लेडीजचे 300. कागद आहे. अच्छा, रेनकोट कसलं यो, नवीन एक एकदम आलेलं आहे. हां, हे नवीन नवीन रेनकोट वगैरे हे जे काही आता खाद्यपदार्थांबरोबर हे पावसाळ्यात लागणाऱ्या गोष्टीसुद्धा विकून ठेवतात. कसं रेनकोट तो, रेनकोट कसं 300 रुपये. 300 रुपयात रेनकोट आहे. आणि छान अननस, आता भरपूर प्रमाणात अननस शिलेले आहे. हां, माझ्याकडे मला सांगताय होय ना. होय, भरपूर सारे अननस. हा, एक अननस आहेत, भरपूर सारे अननस आहेत. कसे अननस ते विचारताई, कसे आहेत अननस. 100-80 रुपयात अननस आहेत. या ताई बहुतेक घेत आहेत सगळ्यात. असे 80 रुपयाप्रमाणे दिले की 100 रुपयाप्रमाणे, 100 दिल्या. आता वटपौर्णिमा जवळ येण्यामुळे अननसात थोडंसं डिमांड असतं. आणि हे बघा केवढं मोठं अननस आहे बघा, 100 रुपयात ताईने अगदी पक्क तयार अननस आला. छानपैकी अननस आणि सगळ्या गोष्टी आता बाजारात बघूक मिळतात. पपईसुद्धा. नमस्कार, बरं आहात ना. कसे पपई कसे आहेत, हा पपई 100 रुपये. ओढू काय, हा पपई 100 रुपये. पपई 100, फुले 40 रुपये. 40 रुपये. वांगी 20 रुपये. हा पपई 30 रुपये. हा 100. मोठा हा 100, 40. मोठा हा 100, 40. 40. हा हे नारळ 35 रुपये. हे 40 रुपये. ही झाडं 20 रुपये. कशाची आहे ती झाडं, कशाची आहे. शेवंतीची झाडं 20 शेवंतीची रुपये. झाडं 20 रुपयात आहे. आबोली 20 रुपये. आबोली 20 रुपये. हे दुधाचे पिठीचा पीठ 80 रुपये. कुळदाचं पीठ 80 रुपये. आणि ही गावठी हळद 80 रुपये. गावठी हळद 80 रुपये आहे. छान, मस्त अशा सगळ्या गोष्टी आमच्या ताईंकडे आहेत विकायला. अशा चवळीचं पालो पण आहे बघा, चवळीचं. आता ह्या पावसाळ्याच्या दिवसात सगळे भाज्यांचे प्रकार आपल्या बाजारात बघून मिळतात. सगळे प्रकार मस्तपैकी 20 रुपयात असतात, फक्त जुळ्या सगळ्यांच्या. हे सुद्धा आता बऱ्यापैकी झाडं विक्रीसाठी वगैरे इलेली आहेत बाजारात. आपले शिरसाट आज दिसतात, बघूया बऱ्याच दिवसात. ज्या ठिकाणी आपल्याला नियमितप्रमाणे मोठ्या प्रमाणात फळभाज्या वगैरे बघून मिळतात. हो शिरसाट, नमस्कार, काय म्हणतास, बरे आज. मिळगाव नव्हे, ही मुंबई. मिळगाव आमची मुंबई आहे. कुठली ही मिळगाव मुंबई आहे. मिडगाव मुंबई आहे. हा, ज्याच्या हातात 1000 त्याचं बाजार. ज्याच्या बरं, ज्याच्या हातात 1000 त्याचा बाजार नाही. 500 रुपयाची नोट घेऊन येऊन बाजार होऊचो नाही. ज्याच्या हातात 1000 त्याचं बाजार. होय होय, तापण ज्याच्या हातात 1000 त्याचं बाजार, असं आमच्या शिरसाटांचं म्हणणं. शिरसाटांकडे अगदी वाक्य काय काय एवढी सुंदर असतात ना. तो माणूस भारी आहे, म्हणजे नटसम्राट आमच्या गावचं. आणि सुंदर अभिनय करतो आणि नेहमी बाजारामध्ये आपल्या विक्रीसाठी असतात. त्यांचा नाद करायचं नाही म्हणतो. असं सुंदर ह्यो बाजार आमचं बिडवावतो. आणि आपण नेहमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघतो. खूप चांगलं बाजार हा. नमस्कार, काय म्हणतात साहेब, शांत कसे आज. नाही ना, आज आवाज नाही लो म्हटला. पाऊस पडलो म्हणून थंडावले की काय. हा, होय तर शेतकरी शेतात गेले. हो, पेरणी करू वगैरे, आता नांगरणी करू का ना.
नांगरणी करूक शेतकरी शेतात गेल्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे. इथे पण छानपैकी मांडणी आहे भाजीपाल्याची वगैरे. अशा आमचं हो मिरगाव बाजार सुंदर असतं नेहमीच. फिरताना बरं वाटतं जरा बघू. हो डॉक्टर साहेब नमस्कार. काय म्हणताय, बरं आहात ना? बरं चाललं का? बिस्किट वगैरे खातास की काय? नाही 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 धन्यवाद. हो नाश्ता पाणी करून येलो आम्ही. तुमचं चाला ते आता आग्रहच घेते हा खाते मी. चल आता आपण जाऊया आपल्या आवडीच्या मासळी बाजार. हे बघा आमचे सुंदर वगैरे बसलेले आहेत थोडेसे शांत. आणि आपल्या सुंदरांकडे 20-20 रुपयात वाटो असतात, पण त्यांच्या बरोबर त्यांची सौभाग्यवतीसुद्धा असतात. ताईकडे सुद्धा छानपैकी सगळ्या प्रकारचं कडधान्य असतं. जे साधारण आपण मागील सगळ्या व्हिडिओमध्ये कडधान्याचा दर साधारण जाणून घेतलं, पण आज घेऊया. तर काय काय आपल्याकडे कडधान्य आता? उडीद मूग कसे आहेत ते? हा 120 रुपये शेअर वगैरे असं त्याची सुरुवात आहे. हे तांदूळ तांदळाचे वेगवेगळे भिन्न प्रकार असतात. हे जरा वेगळं प्रकार दिसतं. काय आहे हो? सुरई आहेत हे एवढे लाल सुरई तांदूळ, उकडे तांदूळ, काढणे तांदूळ असतात. ही चिंचेची गोळे होते. कसे गोळे? 50 रुपये. मस्तपैकी अशी सगळी मांडणी असतात. चहा पावडर आहे, मस्त चहा पावडर असतं ही सुंदर. असं सगळ्या गोष्टी आमच्या ताईकडे असतात. चिंदरमधल्या ताई आहेत. चला आता आपण आपल्या आवडीच्या मासळी बाजारात जाऊया. पावसाच्या दिवसात सुके मासे सुद्धा बऱ्यापैकी लागतात चवीक. कारण पावसात फिशिंग होत नाही, मासेमारी होत नाही, त्यामुळे मग सुके मासे पावसात खाऊक बरे वाटतात. वागळी सुकवलेली आहे एकदम ना, छान वागळी आहे. कसे आहेत ते? 500ला 2. आणि हे कर्दीचे आहेत ना, सोडे म्हणतो आपण. ती कशी पिशवी आहे ही? कशी? अर्धा की पाव किलो आहे. 400 रुपये. म्हणजे 500 रुपये सांगून 400 रुपयाला वगैरे देणार. शेंगटी मासा आहे, हलवा मासा आहे सुकवलेला. शेंगटी मासा आहे. अरे वा, हलवा पण सुकवलेला आहे. आणि ही धोड्या कशी आहे? 200 रुपयाला धोडी आहे. पुढे आपण बघूया. या पावसाच्या दिवसात प्रामुख्याने शिंपले खाल्ले जातात. गरम मसाल्यामध्ये छानपैकी बनवलं जातं. कसं वाटत आहे हो शिंपल्याचं? 100 रुपयात शिंपल्याचं वाटतं. मोरव्यातले ना, आपल्या मोरव्याच्या खाडीतले, मोरव्यातल्या खाडीतले हे मुळे असतात. अगदी चवीक भारी असतात. आणि हळीसुद्धा आहात. कालवा आहात. कालवा कशी आहेत? ती मोठी आहेत जरा डोळे. ही 100 रुपये प्लेट. 100 रुपये प्लेट. ही 100ची 3 प्लेट. मोठ्या डोळ्याची कालवा असतात. हे आमचे मोरवे काळातली कालवा चवीक बरी असतात. कारण ती खाडीतली मुळे. आमची काकी बसली आहे. काकी काय आहे? काय म्हणतं? बरी आहे. मग काय चेरी आणलं? आमच्या नाही गे बा औषध. तुमच्या मोठ्यांच्या आशीर्वादाने आम्ही बरे. हे बघा चेरीचं वाटप कसं होतं? चेरीचं 100 आणि हे कालवा 100 रुपयात 3 पेले. 3 पेले कालवा. हो छान. मासे पण अगदी फ्रेश असतात. रात्रीची मासेमारी होता, म्हणजे सकाळी किंवा रात्री अशा. आणि अजूनही आमच्या समुद्रातली मासेमारी होतात. खरबे बांगडे, त्याच्यानंतर खवळी मासे, शेंगटी मासे, रांगोळी मासे. पावसाळ्याच्या दिवसात प्रामुख्याने मिळणारं समुद्रात रांगोळी मासे. कसं काही वाटो आहे हो? 500 रुपयात वाटो मस्तपैकी रांगोळ्याची. आणि हे मेच मासे बघा. मेच मासे सुद्धा चवीक बरे असतात. टेस्टी मासे एकदम. हो आमची बहिणाबाई काय करता? बाया काय करतं? वागळी बिगळी कापून ठेवल्या नाही बघा. हो वागळी मासो ना चवीक एकदम भारी असतं. आणि हो खाऊ कळो, कारण ह्याच्यामुळे हाडा मजबूत होतं असं म्हणतात. कधी ना कधी वागळी मासो खावतो. मोठे हे सौंदाळे मासे. कसं वाटतो सौंदाळ्याचं? 505 सौंदाळे. आणि हे चेर मासे, त्याच्यामध्ये खरबे बांगडे. हे बांधोशी कशी आज? 402 बांधोशी. कोकरत मासे. हे मकट तांबोशी बांधोशी असे आमच्या बहिणाबाईकडे मासे आहेत. आणि थोडंसं बाजार अजून भरायचो हा. मासे घेऊ येणारे अजून येऊचे आहेत. हे आमच्या ताईंकडे सुद्धा अगदी खाडीतले फ्रेश मासे असतात. खवळे मासे खाडीत भरपूर प्रमाणात मिळायला लागलेले असतात. मोठे खवळे होते. ही पडियारा ना? पडियारा. ही पडियारा कशी वाटेल बाय ते? हे 200 रुपये, हे 500 रुपये, हे 200 रुपये. हे 200-500. हे बघा तांबोशी एकदम फ्रेश तांबोशी 500 रुपये. तांबोशी बघूनच कळतं किती फ्रेश आहे. त्याच्यानंतर ह्यो मासो काय आहे? वालय आहे ती. खाडीत मिळत आहे. खाडीतली वालय मासो. गोड्या पाण्यात सुद्धा वालय असतं ना? होय खाडी. आता आज गोड्या पाण्यात निघते.
हो ना तांबडी बुडीत असतात हा तेच जातात मग खाडीत ना आणि खाडी वगैरे जातात खाली हां भरला का अच्छा अच्छा खेकडाचं वाटतं कसं हा 200 अगदी 100-200 अशा हिशोबाने आमच्या या मिडबावच्या बाजारात मासे असतात. बांगडे हे पालूक की काय? ते नाही ते खडकी मासे आहेत. अच्छा काय नाव त्याचं? काय नाव वेगळं बाबा त्याचा माका पण माहिती नाही. हे खडकी मासे आहेत त्याच्या बाजूला पडी आहेत. आता तांबूशीसारखे येते. नॉर्मली काय होतं की या पावसाळ्याच्या दिवसात समुद्राच्या किनारपट्टीत मासेमारी केली जाते म्हणजे समुद्रात खडकात वगैरे पागीक मासे मिळतात. हे आमच्या कुबल वहिनीकडे काय का बघूया जरा ताजे दिसतात. सुळे मासे बघा अगदी फ्रेश वागळी मासे सुळे मासे तांबोशी आणि हे खवळे हे जरा साईज मोठी आहे. खवळे कसं वाटतं वहिनी तो खवळ्याचं? 200 रुपये खवळे मासे मस्त फ्रेश मासे असतात सकाळच्या मासेमारीचे. वहिनीकडे बारीक मासे भाव एक मिनिट वहिनीकडे एकदम बारीक मासे कसले वहिनी हे मासे? पेडवे आहेत ना हे पेडवे आणि हे बोटका फागीचे मस्त मासे एकदम छोटे पावसाळ्याच्या दिवसात खाण्यायोग्य मासे. जशी जशी वेळ होतात तसे तसे मासे घेऊन लोक इलेले असतात. आता आपण बघूया आणखी काय काय मासे बघू मिळतात ते बघूया. त्यानंतर वाले कालवा कशी कालवा ही मोठी कालवा आहेत ना कशी होती मोठी कालवा हां बरोबर. कसं वाटतं खेकड्यांचं? 100 रुपये वाटेल. हो बाय आमचं काय करतं बाय मासे सुटी करतं. होय आज काय मोठे मासे नाही तुझ्याकडे? मोठे मासे असतात. हां अच्छा तो तर मेन खरी गोष्ट. खाडीतले मस्त वेगळे लेपेचो प्रकार आहे. लेपा मासा जो हा त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातलं हो एक लेपेचो प्रकार आहे. हो मेच मासो हे सहसा चिखलात खाडीतल्या चिखलात मिळणारे मासे असतात. कसे ते लेपेचं वाटो कसं? लेपेचं वाटो कसं? 100 रुपये लेपे मासे. सुंदर बाजार. चला आता आपण पुढे बघूया. कालवा त्याच्यानंतर बोयटा असे सुंदर मासे खत तांबोशी खेकड्यांचं कसं वाटतं? आता पावसाळ्याचं जवळ लोक आहे. खाडीतले खेकडे म्हणजे खाडीतले कुर्ले बाजारात मोठ्या प्रमाणात आहेत. जवळजवळ 7-8 कुर्ले आहेत. किती म्हणाले त्याचे? 8 किती किती 500 700 रुपये घे. 700 रुपये घे. 7 ते 8 खेकडे आहेत मस्त वेगळे खाडीतले असे खेकडे तांबोशी सुळे असे ताजे मासे बघू मिळतात. काय म्हणतात ताज? हां खवळे पण होत. आज खवळ्यांचं प्रमाण जरा जास्त आहे बाजारात. काय म्हणत पाऊस लागलो घेतो बघतो आधी व्हिडिओत घेतो. मोरी मासे कसे आहेत ते वाटो? मोरीचं 500 मोरी 500 200 सुळे एकदम फ्रेश आहेत 500. शेतकेची पोरा जसं पाऊस होता सुरुवात होता तसे मेन कापड वगैरे येतात. पावसाक लागणारे गोष्टी बाजारात येतात. आज भरपूर प्रमाणात ही लागवडीची गोष्टी इलेली असतात. हे वेल एवढे लांब कसले ते विचार बाबा कसलेले वेल आहेत रे? अरे वा काकडीचे आणि चिबडाचे सगळे भरपूर आज बाजारात काकडी आणि चिबडाचे वेल इलेले आहेत. फणस पण अजूनपर्यंत बाजारात हत म्हणजे बघा कसे हो फणस ते फणस कसे 200 रुपयात फणस. आता आमच्या मिडभाव पंचक्रोशीत आपापल्या रिक्षाने प्रवाशांका नेऊन सोडणारे आमचे हे या आमच्या मिडभावचे सगळे रिक्षा मालक या ठिकाणी आणि त्यांच्यासाठी ही सुंदर अशी संघटना रिक्षा चालक मालक संघटना मिडभाव RTO मान्यताप्राप्त आणि ह्या या रिक्षाच्या माध्यमातून गावागावांमध्ये प्रवाशांना नेऊन सेवा करण्याचं काम हे आमचे सगळे रिक्षावाले करतात. म्हणजे छानपैकी अशी रिक्षा चालक मालक संघटना मिडभावची त्यांच्या माध्यमातून सगळ्या प्रवाशांना गावागावात नेऊन सुखरूपरित्या पोहोचवण्याचं काम हे आमचे सगळे मित्रमंडळी करतात. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांना बघतोय.
शिको कसं वाटलं हो मिडबावच्या आठवड्याचो बुधवारचो बाजार ह्यो व्हिडिओ तुमका नक्की आवडतो व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. माय बाप रसिको धन्यवाद. जय हिंद.